नमस्कार, मी डॉक्टर किशोर मुंडे, छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकवर रुग्णालयात कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट आर्थ्रोस्कोपी आणि कॉम्प्लेक्स ट्रॉमा सर्जन म्हणून कार्यरत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत टेनिस एल्बो म्हणजे काय। टेनिस एल्बो किंवा लॅटरल एपिकॉन्डायलायटिस म्हणजे आपल्या एल्बोच्या बाहेरच्या भागात इथं दुखणं, कुठलंही वजन उचलताना असेल किंवा कुठलंही काम करताना असेल, कपडे पिळताना असतील, आपल्याला तीव्र वेदना जर आपल्या एल्बोच्या बाहेरच्या भागात होत असतील तर त्याला आपण टेनिस एल्बो म्हणतो। त्याचं डायग्नोसिस हे मोस्ट ऑफ द टाइम हे क्लिनिकल असतं। यासाठी आपल्याला थोडेसे टेस्ट करावे लागतात। आपला हात वर करताना जर इथं दुखत असेल तर आपल्याला टेनिस एल्बोचं निदान आपल्या डॉक्टरांकडून केलं जातं। तर ह्याची प्रामुख्यानं लक्षणं जे असतात ते सकाळी उठल्यानंतर एल्बोच्या बाहेरच्या भागात दुखणं, वजन उचलल्यानंतर दुखणं किंवा बाईक चालवताना दुखणं, ही सगळी लक्षणं कॉमनली असतात। पहिलं आणि महत्वाची ट्रीटमेंट याच्यामध्ये म्हणजे आपण वजन उचलणं टाळलं पाहिजे, पीठ वगैरे मळणं किंवा कपडे पिळणं ह्या गोष्टी थोड्याशा अवॉइड केल्या पाहिजेत, बाईकचं ट्रॅव्हल थोडंसं कमी केलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी सोबतच आपल्याला मेडिसिन्स म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स असतात ज्यानं आतमधली सूज उतरून जाते, आणि टेनिस एल्बो स्प्लिंट म्हणजे एक छोटासा पट्टा असतो जो कोपराच्या हलक्याशा थोड्याशा समोर लावायचा असतो, जेणेकरून आपल्या हाताचं सगळं येणारं जे प्रेशर आहे ते इथंच अडलं जाईल आणि ते वरपर्यंत जाणार नाही। या सगळ्या गोष्टींना टेनिस एल्बो हा पूर्णतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये बरा होऊ शकतो। तर ज्यांना कुणाला टेनिस एल्बो चा त्रास असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा। धन्यवाद।